नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन बघतोय. आजच्याही पार्टमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी, आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. खास या युनिव्हर्सिटी पेपर पॅटर्नप्रमाणे जसं आपल्याला माहिती आहे की सेक्शन एमध्ये 40 क्वेश्चन्स रिसर्च मेथडचे येणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स जनरल ॲप्टिट्यूडवर येणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर सराव व्हावा यासाठी या टेस्ट सिरीजमध्ये 10 टेस्ट या फुल सिलेबस रिसर्च मेथडॉलॉजीवर असणार आहेत. तर 5 टेस्ट या जनरल ॲप्टिट्यूडवर होणार आहे. या टेस्टमधून तुमचा भरपूर सराव होणार आहे या पेट एक्झामसाठी. शिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्या तुम्हाला या एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. आणि ही टेस्ट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला फक्त एक लिंक थ्रू ही टेस्ट कितीही वेळेस अटेम्प्ट करता येणार आहे, जेणेकरून भरपूर तुमचा सराव या टॉपिकवरती या टेस्टवरती व्हावा. म्हणून ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचं यश नक्की होईल, भरपूर सराव होईल, भरपूर अभ्यास होईल. डेट अजून डिक्लेअर झालेली नाही आहे, पण लवकरच त्याची डेट येईल. पण तोपर्यंत आपला अभ्यास कमी पडायला नको, यासाठी ही टेस्ट सिरीज आत्ता सबस्क्राईब करा. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. रिसर्च पेपर एक शोध निबंध काय असतो? आपले ऑप्शन्स आहेत. इज अ कंपायलेशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑन द टॉपिक, एखाद्या विषयावरील माहितीचे संकलन आहे. कंटेंट्स ओरिजिनल रिसर्च ॲज डीम्ड बाय द ऑथर, लेखकाद्वारे मानले जाणारे मूळ संशोधन आहे. कंटेंट्स पियर रिव्ह्यूड ओरिजिनल रिसर्च और इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च कंडक्टेड बाय अदर्स, म्हणजे पुनरावलोकन केलेले मूळ संशोधन किंवा इतरांनी केलेल्या संशोधनाचे मूल्यांकन समाविष्ट करते एक रिसर्च पेपर. लास्ट ऑप्शन आहे कॅन बी पब्लिश्ड इन मोर दॅन वन जर्नल, एकापेक्षा जास्त जर्नलमध्ये प्रकाशित केले जाऊ शकते. त्याचं करेक्ट आहे सी. कंटेंट्स पियर रिव्ह्यूड ओरिजिनल रिसर्च और इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च कंडक्टेड बाय अदर्स. म्हणजे काय असतं रिसर्च पेपर? तर पुनरावलोकन केलेलं मूळ संशोधन असतं किंवा इतरांनी केलेल्या संशोधनाचं मूल्यांकन समाविष्ट असतं. नेक्स्ट क्वेश्चन. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स, म्हणजे भूतपूर्व पोस्ट वास्तविक संशोधन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत. रिसर्च इज कॅरिड आउट आफ्टर इन्सिडेंट्स, घटनेनंतर हे संशोधन करण्यात येते. द रिसर्च इज कॅरिड आउट प्रायर टू द इन्सिडेंट्स, म्हणजे घटनेपूर्वी संशोधन केले जाते. द रिसर्च इज कॅरिड आउट अलॉंग विथ द हॅपनिंग ऑफ इन्सिडेंट्स, म्हणजे एका घटनेबरोबरच हे संशोधन केलं गेलं जाते. जसं की हा चालू इन्सिडेंट्स आहे त्यांच्यासोबतच हे रिसर्च केलं जातं. चौथा आणि लास्ट ऑप्शन आहे द रिसर्च इज कॅरिड आउट कीपिंग इन माइंड द पॉसिबिलिटीज ऑफ इन्सिडेंट्स, एखाद्या घटनेच्या शक्यता लक्षात घेऊन हे संशोधन केले गेले जाते. तर याचा करेक्ट आहे ए. द रिसर्च इज कॅरिड आउट आफ्टर द इन्सिडेंट्स, म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावर रिसर्च करायचा असतो, त्यावेळेस एक्स पोस्ट फॅक्टो हे संशोधन केले जातं. म्हणजे करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द रिसर्च दॅट एम्स ॲट इमिजिएट ॲप्लिकेशन इज, तात्काळ अर्ज करण्याच्या उद्देशाने हे संशोधन केलं जातं, म्हणजे तात्काळ लागू करायचं आहे, आपल्याला उपयोगात आणायचं आहे असं संशोधन जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला कुठलं संशोधन म्हटलं जातं? आपले ऑप्शन्स आहेत. ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन, एम्पेरिकल रिसर्च म्हणजे अनुभवजन्य संशोधन, कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे वैचारिक संशोधन, अँड फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन. तर इथे आपल्याला मूलभूतशी कन्फ्युजन होऊ शकतं, पण आपलं करेक्ट आन्सर इथं जे आहे ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन, याला कृती संशोधन म्हणतात, जे इमिजिएट ॲप्लिकेशनमध्ये आणायचं असतं. फंडामेंटल म्हणजे बेसिक रिसर्च होऊ शकतो, पण तो तात्काळ उद्देशाने किंवा असा होऊ शकत नाही. म्हणायचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे, ॲक्शन रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचं विधान ओळखायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत. अ हायपोथेसिस इज मेड ऑन द बेसिस ऑफ लिमिटेड एव्हिडन्स ॲज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्दर इन्व्हेस्टिगेशन. जेव्हा आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं असतं तेव्हा आपण एक एक विधान बरोबर आहे की चूक आहे हे लक्षात ठेवायचं, मग त्यातून आपल्याला आन्सर मिळत जातं. तर आपण यात असंच बघूया. A hypothesis is made on basis of limited evidences as a starting point for further investigation. पुढील तपासासाठीचा प्रारंभ बिंदू म्हणून मर्यादित पुराव्यांच्या आधारावर एक गृहीतक बनवलं जातं. बरोबर आहे. गृहीतक आपण कसं बनवतो की मर्यादित पुरावे जे आपल्याकडे आहेत त्याच्यावरती एक अझम्पशन किंवा हायपोथेसिस बनवतो, गृहीतक बनवतो, त्याला आधारबिंदू म्हणून आपण पुढचे रिसर्च कंप्लीट करतो. नेक्स्ट ऑप्शन आहे. अ हायपोथेसिस इज अ बेसिस फॉर रिझनिंग विदाउट एनी अझम्पशन ऑफ इट्स ट्रुथ, म्हणजे एक गृहीतक म्हणजे सत्यतेचे कोणतेही ग्रहण न करता तर्क करणे.
गृहीतक हे पण विधान बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की कुठलंही सत्य आपल्याला पुढचं काहीच माहिती नाही आहे, पण एक तर्क लावून आपण एक गृहीतक तयार करत असतो, म्हणजे हेही वाक्य आपलं बरोबर आहे. नेक्स्ट बघूया, हायपोथेसिस इज अ प्रपोज एक्सप्लेनेशन ऑफ फेनॉमेनन. परिकल्पना एक प्रस्तावित स्पष्टीकरण आहे. बरोबर, आपण जेव्हा रिसर्च करतो आणि परिकल्पना मांडतो तेव्हा त्या हायपोथेसिसमध्ये आपण हेच मांडलेलं असतं की जे काही आहे आपला रिसर्च विषय आहे त्याच्यावरचं हे थोडक्यात स्पष्टीकरण आहे. डी ऑप्शन आहे, सायंटिफिक हायपोथेसिस इज सायंटिफिक थेअरी, म्हणजे वैज्ञानिक परिकल्पना एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. तर ह्याचं थोडा डाऊट आहे, म्हणजे आपलं हे करेक्ट जो ऑप्शन आहे या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे डी, सायंटिफिक हायपोथेसिस इज अ सायंटिफिक थेअरी. वैज्ञानिक परिकल्पना एक वैज्ञानिक सिद्धांत आहे असं होऊ शकत नाही, म्हणून हे एक चुकीचं विधान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड इथिकल इफ इट. संशोधनास नैतिक मानले जात नाही जर ते काय असेल. आपले ऑप्शन्स आहेत, ट्रायज टू प्रूव्ह अँड पर्टिक्युलर पॉईंट, एखादा विशिष्ट मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. डज नॉट इन्श्युअर प्रायव्हसी अँड एनॉनिमिटी ऑफ रिस्पॉन्डंट, गोपनीयता आणि प्रतिवादीची निनावीपणाची खात्री देत नाही. आपले तिसरा ऑप्शन आहे, डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली, शास्त्रोक्त पद्धतीने डेटाची तपासणी करत नाही. डी, इट इज नॉट ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड, फार उच्च दर्जाचे नाही. तर याचं करेक्ट आन्सर ते आहे बी, डज नॉट इन्श्युअर प्रायव्हसी अँड एनॉनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट, म्हणजे गोपनीयता आणि प्रतिवादाची निनावीपणाची खात्री देत नाही. हे जेव्हा आपण रिसर्च करतो तेव्हा रिस्पॉन्डंट्सची प्रायव्हसी ठेवणे, त्यांचं नाव गोपनीय ठेवणे हे एक नैतिक मूल्य मानलं जातं रिसर्चमधलं, आणि ते जर देत नसेल तर संशोधन नैतिक मानलं जात नाही, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते बी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॉन्फरन्सेस आर मेन फॉर, परिषद डॅश डॅशसाठी आहेत, कशासाठी आहेत. आपले ऑप्शन्स आहेत, मल्टिपल टार्गेट ग्रुप्स, एकाधिक लक्ष गट, ग्रुप डिस्कशन गटचर्चा, शो केसिंग न्यू रिसर्च, नवीन संशोधन दर्शवण्यासाठी, आणि डी, ऑल ऑफ दी अबोव. तर आपण एक एक ऑप्शन्स बघितलं तर मल्टिपल एकाधिक गट लक्ष गट करण्यासाठी कॉन्फरन्स असते, ग्रुप डिस्कशनसाठी पण कॉन्फरन्स असते, पण दोन ऑप्शन्स होऊ शकत नाही, मग तिसरं ऑप्शनसुद्धा यामध्ये असणार आहे. शो केसिंग न्यू रिसर्च म्हणजे नवीन संशोधन दर्शवण्यासाठी देखील कॉन्फरन्सचा वापर होतो किंवा परिषद असतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय देऊ शकतो. डी, ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व हे करेक्ट ऑप्शन आहे या प्रश्नाचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. खालीलपैकी कोणत्या सॅम्पलिंग पद्धती संभाव्यतेवर आधारित आहेत ह्या बघायच्या आहेत. आणि आपले ऑप्शन्स आहेत, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, संविदा नमुना, कोटा सॅम्पलिंग, कोटा नमुना, जजमेंट सॅम्पलिंग म्हणजे जजमेंट नमुना, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे स्तरीकृत नमुना. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे डी, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. स्तरीकृत नमुना हे जे आहे ते संभाव्यतेवर आधारित सॅम्पलिंग पद्धत आहे, बाकीच्या ज्या आहेत त्या असंभाव्यतेवर आधारित सॅम्पलिंग पद्धती आहेत, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रिसर्च टूल. खालीलपैकी कोणते संशोधन साधन आहे. कोणतं साधन विचारलेलं आहे आपल्याला की रिसर्चमधलं आहे. तर आपले ऑप्शन्स आहेत, ग्राफ, इलस्ट्रेशन, क्वेश्चनायर आणि डायग्राम. त्याचं करेक्ट आहे ते सी आहे. डेटा कलेक्शनसाठी जे वापरलं जातो आपण रिसर्च टूल ते क्वेश्चनायर आहे, प्रश्नावली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्कशॉप आर मेन फॉर. कार्यशाळा याच्यासाठी असतात, कशासाठी असतात कार्यशाळा. आपले ऑप्शन्स आहेत, गिविंग लेक्चर्स, व्याख्यानं देणं, मल्टिपल टार्गेट ग्रुप्स, एकाधिक लक्ष गट, शोकेस न्यू थेरीज, नवीन सिद्धांत दर्शवणे, डी, हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स, प्रशिक्षण व अनुभवावर हात असण्यासाठी. त्याचं करेक्ट जे आहे ते डी आहे. वर्कशॉपचा उद्देश हा असतो, आपण वर्कशॉप ना वर्ड ऐकलेला आहे भरपूर वेळेस की याचं वर्कशॉप त्याचं वर्कशॉप, तर त्याचा मेन हेतू किंवा तो कशासाठी असतो तर ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्ससाठी असतो असं आपण म्हणू शकतो, म्हणजे याचा करेक्ट आन्सर डी आलेला आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे हा प्रॅक्टिस क्वेश्चनचा, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज डज नॉट बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. मग अशी आपण क्वेश्चन बघितला होते की बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी, इथे नॉट बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी पद्धत सांगायची आहे. खालीलपैकी कोणती नमुना पद्धत संभाव्यतेवर आधारित नाही, म्हणजे ती असंभाव्य पद्धत कुठली आहे असाही त्याचा प्रश्न होऊ शकतो. आपले ऑप्शन्स आहेत, सिम्पल रँडम सॅम्पलिंग, सोपी यादृच्छिक नमुने, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, स्तरीकृत नमुना, कोटा सॅम्पलिंग, कोटा नमुना, क्लस्टर सॅम्पलिंग, क्लस्टर नमुना. त्याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला सहज आणि लगेच कळायला पाहिजे, कारण आपण याच्या आधी एक प्रश्न बघितला आहे की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कुठली आहे, त्याच्यामध्ये सगळे असंभाव्यतेवर आधारित पद्धती होता, आणि इथे आपल्याला नॉन प्रोबॅबिलिटी बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी विचारलं आहे, म्हणजे आपल्याकडे इथे काय येणार आहे, प्रोबॅबिलिटीमध्ये एक नॉन प्रोबॅबल पद्धत येणार आहे. तर आन्सर जे आहे ते कोटा सॅम्पलिंग नमुना पद्धत, जी नॉट बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी आहे.
म्हणजे संभाव्यतेवर आधारित आहे. इथे आपले आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन संपलेले आहेत. धन्यवाद.